त्या दिवशी म्हणलं फोन लावून द्या तर नाही लावून द्या. अरे मग आम्ही प्रसाद वगैरे खाल्ला, दर्शन घेतलं मस्तपैकी आणि आता आलोय परत. समुद्राचं लय पाणी वाढलंय बघा आणि डायरेक्ट आलेलं खाली. हो का काय म्हणते ते समुद्राचं पाणी इतकं पाणी वाढलं का मग असे ना लय मोठी लाट आली. चला 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 दिदा. वाव लय भारी लय भारी. हो पडली पुरगी पडली 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 पुरगी पडली जरा पडली जरा जरा पडली लय भारी. हा दिदे ठीक आहे ना पण आम्हालाच मॅडम जरा हळू चालवा लावा की. गणपतीपुळेपासून बसच नाही. आता बसनं रत्नागिरीपर्यंत चालून आम्हाला वाटलं की पुण्याला जायला 24 तास गाडी, पण पुण्याला जायला इतकी गाडी नाही. सकाळी 8ची गाडी. त्यामुळे आम्ही असाच निर्णय घेतला की कोल्हापूरच्या गाडीत बसायचं आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं अंबाबाईचं दर्शन करायचं आणि तिथून पुणे गाड्या 24 तास आहे तिथून मी त्या गाडीने जायचं. कारण आम्हाला इथं लईच वेळ झाला असता आणि एवढ्या तासामध्ये आम्ही कुठं बसणार काय, त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. चला तर आता मी कोल्हापूरचं सॉरी रत्नागिरीचं तुम्हाला दाखवते कसं काय. रस्ते बिस्ते तर खूप छान आहे बघा इकडले, बरं पण मस्त आहे ती. रत्नागिरीचा आंबा ना आंबाबी आणि पापलेट. रत्नागिरीचं पापलेट आपल्याला जन्म काहीच खायला भेटलेलं. अगं माझ्यासोबत चांगलं जायचं उन्हानं काळा महाल फोडत झालं बघून घ्या. उन्हानं आणि टॅन झालेलं टॅन झालं आपलं पाण्यानं. खरंच इतकं एन्जॉय केलं ना की आयुष्यभर नाही का मनामध्ये आम्ही ठरवू की बाबा नाही का आम्ही ह्या दिवशी इतकं एन्जॉय केलं. खरं तर आहे ना 2 दिवस तरी आपल्या आनंदाचं जाण्यासाठी 2-4 पैसे खर्च करावं, कुठेतरी जावं, त्यातच आपला आनंद असतो. सारखं संसार करून किती पैसा जेवढं फोनवर तेवढं तिथंच आहे बघा. 1 महिना 4 घास कमी खायचे पण फिरायला जायचं.
ठीक आहे. सगळ्या गोष्टी करून असं नाही की आम्ही बाबा सगळं घरात काहीच नाही आणवते ते सगळ्या गोष्टी आम्ही फिरायला जातो कुठल्या गोष्टी नाही करता नाही असं काही नाही. सगळ्या गोष्टी करून घेऊन 4-5 हे करून आम्ही फिरायला जातो. असं काहीच नाही. आपण तुम्हाला रत्नागिरीचे कसं हाल आहे काय रत्नागिरीचे रस्त्यांची कामं चालले की थोडं खराब झालं की लगेच करतात मस्तपैकी नाही का रस्ते असं बस पण आहे सारख्या आपल्याला पुन्हा गाडी काय भेटलीच नाही. रत्नागिरीमध्ये मस्तपैकी घरं आहे ती नारळाची झाडं आहे ती आंब्याची झाडं भरपूर आहे. मस्त प्रवास झाला 2 दिवस कसे गेले ते पण नाही कळलं. काल रात्री आम्हाला किती वाजलेली आहे ना तर रात्री आम्हाला 7:30 वाजल्या. रात्री आम्हाला 7:30 वाजल्या आणि लय परत तिथं आम्हाला रूम भेटायला जवळजवळ 9:30-10 वाजल्या. पण परत जेवण वगैरे आणि झोपणं ठीक आहे. तुम्हाला मी सगळे व्हिडिओ बघायला भेटतील. मुलांचं काम चालू काही दिवसानं खूप भारी रत्नागिरी होणार एकदम मस्तपैकी. आता आंब्याचं पण लिहिलं आहे अंबर मंगल कार्य ऋषी कृषी सगळी लाल माती आहे. इतकं भारी वाटतंय ना लय. आपल्या गावाला आहे ना काळी माती आणि ही लोक मातीनेच भरून घेते ती. आपण खडी सिमेंट काय म्हणतात ते दगडी बिगडी त्याने भरून घेतो आणि हे लोक मातीनं भरून घेतात. ज्याचे त्याच्याकडं नाही का काय रस्ता करण्याची पद्धत म्हणून बघ घराच्या समोर पण त्यांनी ना मातीनेच भरून घेतलेले सगळं गेट. आणि मला वाटतं ते मातीच्याच विटा पण होती त्या नाही का लाल विटा लाल माती मस्त वाटतं छान वाटतं. रत्नागिरी खूप मस्त आहे. बघा आपण रत्नागिरीचा हा कसा आंबा आपण आंब्याचा विषय खाऊया. आपण त्याला मिस केलं त्या रत्नागिरीच्या आंब्याला पण ज्या टायमाला जे आंब्याचा दिवस सीझन येतो त्या टायमाला ते खाऊ आणि त्यावेळेस आपण रत्नागिरीला मिस करू. तर आपण पुढं आता काय काय येते काय काय दाखवू. झोपा चालेल.